कोरोना वृत्तविशेष. श्रोतेहो नमस्कार. कोरोना वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरणात देश 100 कोटीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. अर्थात ही वाटचाल सोपी नव्हती. केंद्र सरकारनं योग्य तऱ्हेनं नियोजन केलं आणि त्यामुळेच हे शक्य होतंय. केंद्र सरकारच्या नियोजनातले वेगवेगळे टप्पे कसे आणि किती महत्वाचे होते याविषयी बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत मुंबईतल्या केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉक्टर अविनाश सुपे आणि औरंगाबाद इथले आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर अमोल अन्नदाते. सुपे सर नमस्कार. नमस्कार. अमोल सर नमस्कार. नमस्कार सर, तुम्हा दोघांचंही आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. अमोल सर, या मुलाखतीच्या सुरुवातीला मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. सर, ही लसीकरण मोहीम सुरू होण्यापूर्वी सगळ्यात महत्वाची गोष्ट होती ती लसी येणं आणि त्याच्या वापराला मंजुरी मिळणं. केंद्र सरकारनं लसीच्या वापराला मंजुरी द्यायचं जे धोरण अवलंबलं ते किती आणि कसं महत्वाचं होतं आणि देशासाठी ते किती महत्वाचं ठरलं? भारत देश आज लसीकरणाच्या 100 कोटीच्या एक उद्दिष्टाच्या टप्प्यावर येऊन पोहोचलाय आणि या टप्प्यावर पोहोचत असताना आपण गेल्या 16 जानेवारी पासून आपल्या देशामध्ये जे लसीकरण सुरू झालं आणि त्याच्या काही महिने आधी आपल्याकडे जी तयारी सुरू होती त्याचं सिंहावलोकन करून आपण पुढच्या पावलांसाठी एक नव्या जोमाने लसीकरणाला सुरुवात करतोय. या काही मुद्द्यांच्या बाबतीत आपल्या देशाने जगामध्ये एक मानाचं स्थान मिळवलंय. त्यातली जी पहिली गोष्ट आहे की लसींची परवानगी. आपण बघितलं की इतर देशांमध्ये लसींची परवानगी आपल्या आधी मिळाली आणि त्यातच स्पुटनिक व्ही ही जी लस होती रशियामध्ये आपल्या आधी मिळाली. फायझरची लस अमेरिकेमध्ये त्याच्या आधी लसीला परवानगी मिळाली. पण आपल्या देशामध्ये अत्यंत विचारपूर्वक आणि सगळे निकष तपासून याला परवानगी देण्यात आली. जरी हे इमर्जन्सी यूज ऑथोरायझेशन आपण ज्याला म्हणतो म्हणजे तातडीची परवानगी याला देण्यात आली होती, पण तरी सगळे निकष आपण त्यात पूर्ण केलेले होते. सगळे फेज 3 पर्यंतचे ट्रायल्स आपण त्यात पूर्ण केलेले होते आणि अत्यंत जलद गतीने जरी असलं तरी त्यात घाई नव्हती. आपण ते सर्व निकष पूर्ण करून ती गती आपण त्याची वाढवून आपण जे इतर वेळेला आपल्याला 5-6 वर्ष ज्या प्रोसेसला लागतात ते जवळपास 5 ते 6 महिन्यांमध्ये भारत सरकारने पूर्ण करून सर्वात आधी कोविशिल्ड आणि त्याच्यासोबत भारत बायोटेकची कोवॅक्सिन या 2 लसींना आपल्याकडे परवानगी देण्यात आली. 2 दिवसांपूर्वी 2 ते 18 वर्षाच्या वयोगटातील मुलांनाही आता परवानगी दिलेली आहे. म्हणजे आता कोवॅक्सिनसाठी म्हणजे आता 2 वर्षांच्या पुढे आपण सर्व वयोगटांना लसीकरण पूर्ण करू शकतो. सर, म्हणजे थोडक्यात लसींना परवानगी देताना सरकारनं जी भूमिका बाळगली त्यामुळेच आपण देशाच्या मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोहोचू शकलो लसीकरणाच्या बाबतीत, असं तुम्ही सुचवताय आणि ते योग्य आहे. यालाच धरून सुपे सर मला तुम्हाला प्रश्न विचारावासा वाटतोय, कारण ही लोकसंख्या मोठी असल्यानंच सर्वांपर्यंत लस पोहोचण्यासाठी तिचा प्राधान्यक्रम ठरवणं गरजेचं होतं आणि त्या बाबतीत सरकारनं सुरुवातीपासून अवलंबलेलं धोरण कशा रीतीनं देशाच्या हिताचं ठरलं असं वाटतं? केंद्र सरकारने ज्यावेळी भारतामध्ये कोविडची लस देण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी अत्यंत चांगल्या आणि शास्त्रीय पद्धतीने ते प्राधान्यक्रमाने ती द्यायची असे ठरवलं आणि मला वाटतं त्यासाठी त्यांनी एक चांगली कमिटी निर्माण केली आणि त्याप्रमाणे त्यांनी प्राधान्य ठरवलं आणि त्या प्राधान्यामध्ये त्यांनी सर्वात प्रथम जे हेल्थ केअर वर्कर्स आहेत म्हणजे आरोग्य सेवक आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर्स आले, नर्सेस आले, यांना त्यांनी प्रथम दिलं. त्याच्यानंतर त्यांनी 1 मार्च पासून जे आघाडीवर करणारे कर्मचारी असतात त्यांना दिलं आणि नंतर मग त्यांनी एप्रिलमध्ये 45 वर्षाच्या वरील आणि बाधित व्यक्ती ज्या आहेत त्यांना दिलं आणि नंतर मग पुढे त्यांनी 18 वर्षापर्यंत केलं. मला वाटलं ही टप्प्याटप्प्याने चालू करायची जी पद्धत आणि हे जे नियोजन होतं हे अत्यंत महत्वाचं होतं. कारण सर्वात प्रथम ज्यावेळी आपण आरोग्य सेवकांना देतो आणि त्याचबरोबर आपण फ्रंटलाईन वर्कर म्हणजे आघाडीच्या देतो, यांना देणं फार महत्वाचं आहे. कारण ते त्यांची सुरक्षितता महत्वाची आहे. कारण उद्या समजा कुठल्याही प्रकारची कोविडची वेव्ह आली तर या लोकांना जर हे सुरक्षित असतील तरच आपण जीव वाचवू शकतो. हा त्यातला पहिला मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की ह्या व्यक्तींपासून सुद्धा इतरांना इन्फेक्शन होऊ शकतं म्हणून ह्या व्यक्ती सुरक्षित असणं महत्वाचं आहे. मला वाटतं अत्यंत नियोजन पद्धतीने त्यांनी हे केलं आणि याचा परिणाम असा झाला की आपल्याकडे जी दुसरी वेव्ह किंवा ती आता लक्षात आलं असेल त्याच्यामध्ये आरोग्य कर्मचारी जास्त पद्धतीने आजारी पडले नाहीत आणि त्याच्यामुळे आपली
दुसरी वेव्ह जरी जास्त प्रखर असेल तरी त्यामध्ये आरोग्य सेवा चांगली दिली गेली. मला वाटतं हे जे नियोजन केंद्र सरकारने केलं होतं ते अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं होतं. गेल्या काही वर्षांपूर्वीच्या पॅन्डेमिकमध्ये किंवा इतर देशांमध्ये सुद्धा याच पद्धतीने नियोजन केलं गेलं आणि त्याच सफलतेने आपल्या देशातही एवढ्या मोठ्या देशांमध्ये इतक्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या देशामध्ये सुद्धा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आपण हे केलं. मला वाटतं ह्याच्यामध्ये खरोखरच केंद्र सरकारचं कौतुक करणं आवश्यक आहे आणि मला वाटतं इतर काही अनेक देश जे करू शकले नाहीत ते आपण तंतोतंत पाळून आपण हे नियोजन केलं आणि त्याच्याचमुळे आज आरोग्य सेवक हे बऱ्यापैकी सुरक्षित आहेत आणि त्याचबरोबर आपण ती समाजाला चांगल्या पद्धतीने आपण ही सेवा देऊ शकलो. सर, केंद्र सरकारनं लसीकरणासाठी ठरवलेले प्राधान्यक्रम देशाच्या कसे हिताचे ठरले हे खूप चांगलं समजावलेत. सुपे सर, यालाच धरून पुढचा प्रश्न मला तुम्हालाच विचारायचा आहे, कारण प्रत्यक्षात लसीकरण करण्यासाठी पायाभूत सुविधा उभारणं खूप गरजेचं होतं. यात अगदी शीतगृहांपासून लसीकरण केंद्र उभारण्यापर्यंतची गोष्ट होती. या सगळ्या पायाभूत सुविधा उभारण्यात सरकार कशामुळे यशस्वी ठरलं आणि कसं यशस्वी ठरलं याबद्दल काय बोलावंसं वाटतं? आपण लसीकरणासाठी ज्या पायाभूत सुविधा आणि इतर सोयींसाठी राज्यांनी केंद्र सरकारनं केलेली मदत आहे ती अत्यंत महत्वाची आपण म्हटली पाहिजे. यामध्ये विविध गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे. सर्वप्रथम म्हणजे पायाभूत सुविधा त्यांनी दिली म्हणजे की कोविन ऍप हे जे होतं ते अत्यंत उपयोगी ठरलं. मला वाटतं एवढ्या मोठ्या देशामध्ये आधारशी लिंक असं हे कोविन ऍप आपण केलं ते मला वाटतं खूप महत्वाचं ठरलं, कारण त्याच्यामुळे या सगळ्या व्हॅक्सिनेशन प्रोग्राम मध्ये सूत्रपद्धत आली. नाहीतर आज जवळजवळ आपण 100 कोटीच्या जवळ काही दिवसांमध्ये आपण पोहोचू, पण आजचा आकडा साधारणतः 96 ते 97 कोटी आहे आणि पुढच्या एक आठवड्या 2 आठवड्यामध्येच आपण ते मला वाटतं 100 कोटीपर्यंत पोहोचू. मला वाटतं ही एक फार मोठी अचिव्हमेंट आहे आणि त्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारना अत्यंत नियोजन पद्धतीने सगळ्यांना दिलं. म्हणजे लोकसंख्येप्रमाणे आपण विविध ठिकाणी हे व्हॅक्सिन पुरवलं आणि त्यामध्ये सरकारने या सगळ्या कंपन्यांना सांगितलं की बाबा तुम्ही 50% व्हॅक्सिन हे गव्हर्नमेंटला द्या आणि 50% तुम्ही स्टेट किंवा प्रायव्हेटला द्या. हे केल्यामुळे आणि सरकारने स्वतः त्याचा खर्च केल्यामुळे बऱ्याचशा गोर गरिबांपर्यंत आपण व्हॅक्सिन पोहोचवू शकलो. खेडेगावामध्ये एक व्हॅक्सिन पोहोचवू शकलो आणि त्याच्यामुळे ही सरकारने जो पुढाकार घेऊन केंद्र सरकारने हे जे व्हॅक्सिन सगळ्यांना पाठवलं आहे त्याची जी योजना केली आहे अत्यंत ट्रान्सपरंट म्हणजे ज्याला पारदर्शकपणे आपण प्रत्येक गोष्ट आपल्या वेबसाईटवर आहे कोणी बघू शकतं, म्हणजे त्याच्यामध्ये लोक चर्चा करू शकतात, पण अत्यंत पारदर्शकपणा आहे की त्या पद्धतीने आपण लोकसंख्येप्रमाणे दिले आणि म्हणूनच उत्तर प्रदेश सारखी जिथे मॅक्झिमम लोकसंख्या आहे तिथे आज 11 कोटी आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा जवळजवळ 9 कोटी लोकांना आपण 9 कोटी डोसेस दिलेले आहेत आणि ओव्हरऑल आपण 97 कोटी डोस आपण ह्या नियोजन पद्धतीने देऊ शकलो. मला वाटतं ह्या केंद्रांनी जी मदत केलेली आहे त्याच्यामुळे आणि सर्वात प्रथम म्हणजे आरोग्य सेवकांना आणि फ्रंटलाईन वर्करना आपण जवळजवळ ती मोफत दिलेली आहे. सुपे सर, आता उत्तरात तुम्ही एक महत्वाचा उल्लेख केला तो म्हणजे कोविन ऍपचा. कारण पायाभूत सुविधा उभारणं जितकं महत्वाचं होतं तितकंच तंत्रज्ञानाचा वापरही महत्वाचा होता आणि त्यासाठीच केंद्र सरकारनं कोविन ऍपची निर्मिती केली. याबद्दल अमोल सर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, कारण लसीकरणाची नोंदणी ते प्रमाणपत्रांचं वितरण या सगळ्या टप्प्यांमध्ये कोविन उपयुक्त ठरलं. तर कोविनची ही उपयोगिता या संपूर्ण मोहिमेत कशी सिद्ध झाली असं वाटतं? तंत्रज्ञानाचं एक खूप मोठं आव्हान होतं, कारण 125 कोटी लोकांच्या लसीकरणासाठी याचा उपयोग होणार होता आणि त्याच्यावर नाव नोंदणी करणं त्याच्यासाठीची यंत्रणा उभारणं हे अत्यंत जलद गतीने आपण केलं. आणि कोवॅक्सिन ऍपचा एक सगळ्यात मोठा फायदा हा झाला की आपल्याला किती लोकांना रोज लसीकरण होतंय हे आपल्याला दिसत होतं. लसी काही वाया जात आहेत का, लसी आपण दिल्या गेल्या किती रुग्णांना, प्रोडक्शन किती झालं आणि किती रुग्णांना दिलं याचा तपशील आपल्याला रोज होता. त्याच्यामुळे उद्दिष्ट आपण गाठण्याच्या दृष्टीने प्रयत्न कसे वाढवायला हवे किंवा कुठल्या भागामध्ये किती प्रमाणात लस जाते आहे हे आपल्याला रोज कळत होतं. कोविन ऍपचा सगळ्यात मोठा फायदा हा होता की याच्या माध्यमातून एक सर्टिफिकेट निर्माण होत होतं आणि आज या सर्टिफिकेटचा वापर जगभर आपण कुठेही आपल्याला जायचं असेल, विमानतळावर असू द्या किंवा कुठेही एंट्रीला जिथे लसीकरणाची अट आहे तिथे आपण ते सहज दाखवू शकतो, ते आपल्याला मिळू शकतं, ते रिप्रोड्यूस होऊ शकतं. हा याचा एक फायदा होता. याच्या बरोबरीने कोविन ऍपवर एकाच व्यक्तीच्या नावावर 2-3 लोकांना लस देण्याचा जो प्रकार घडू शकतो तो टाळण्याची तरतूद होती. एका व्यक्तीला जर लस दिली तर त्या व्यक्तीच्या नावावर परत रजिस्ट्रेशन शक्य नव्हतं. त्याच्या माध्यमातून किती दिवसानंतर आपल्याला दुसरा डोस घ्यायचा आहे हेही आपल्याला कळत होतं आणि याच्यामध्ये कुठेही कधी ही सिस्टम क्रॅश झाली नाही जास्त.
सुरुवातीला काही पहिल्या महिन्यामध्ये काही प्रॉब्लेम त्याचे झाले, पण त्याच्यानंतर बऱ्यापैकी वेळी ती सिस्टम सुरू झाली. अमोल सर, कोविनची उपयुक्तता तुम्ही फार चांगल्या पद्धतीनं समजावून सांगितलीत. याच्या पुढचा प्रश्नही अमोल सर मला तुम्हालाच विचारावासा वाटतोय, कारण या बरोबरच सगळ्यात मोठी आणि गरजेची गोष्ट होती की उपलब्ध साठ्यानुसार लसींचं योग्य तऱ्हेने वितरण करणं. त्या बाबतीत सरकारची भूमिका आणि धोरण कसं योग्य ठरलं याविषयी काय सांगावंसं वाटतंय? यात सगळ्यात आधी डॉक्टरांचं आणि जे फ्रंटलाईन वर्कर्स आहेत, जे आरोग्य सेवक आहेत, त्यांचं लसीकरण आपण घडवून आणलं आणि त्या माध्यमातून आधी सरकारी केंद्रांवर आणि नंतर खासगी रुग्णांना या लसीचा पुरवठा केला. जिथे लस कमी पडत होती, आपल्या याच्यासाठी भारत सरकार किंवा राज्य सरकार यांनी एकत्रित काम केलं आणि जे काही अधिकारी नेमून त्याच्या माध्यमातून ही लस इतरत्र सगळीकडे पाठवण्याचा प्रयत्न झाला. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे की शहरी आणि ग्रामीण असा कुठलाही भेदभाव आपल्याकडे झाला नाही. आपण सगळीकडे ही लस पोहोचेल याची आपण काळजी घेतली आणि असंही नाही झालं की महानगरांमध्ये जिथे जिथे लसीची मागणी आहे किंवा जिथे लस कमी पडते आहे तिथे लस पुरवठा करण्याची एक सिस्टम, त्याची कोल्ड चेन मेंटेन होते की नाही याची वेळोवेळी तपासणी, ती साठवणूक त्याची योग्य होते की नाही, त्याचा ट्रान्सपोर्ट होतोय की नाही, या सगळ्या गोष्टींवर निगराणी ठेवून आज आपण या 100 कोटीच्या लसीकरणाच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. लसीची निर्मिती ते लसींचा पुरवठा या सगळ्या टप्प्यावर सरकार प्रत्येक बाबतीत योग्य धोरणानं चाललं होतं, पण त्याला सरकारनं आणखी एक जोड दिली, ती म्हणजे सगळ्या देशवासियांसाठी त्यांनी लस मोफत उपलब्ध करून दिली आणि कदाचित म्हणूनच आज 100 कोटीच्या टप्प्यापर्यंत आपण पोहोचू शकतोय. सुपे सर, याविषयी तुमचं मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. लसीकरण करण्यासाठी सरकारने ही सुविधा मोफत केली, अर्थात त्याच्यासाठी त्यांनी जवळजवळ 35,000 कोटीचं बजेट आपण केलं होतं, त्यापैकी अनेक हजार कोटी त्यांनी खर्चही केले. त्यामुळे सर्वात पहिले ज्या व्हॅक्सिनला जगभर डिमांड आहे ते व्हॅक्सिन अत्यंत स्वस्तामध्ये घेऊन ते गोरगरिबांपर्यंत फुकट देणं पहिल्या काळांमध्ये, मला वाटतं ही एक फार मोठी सुविधा आपण समाजाला दिलेली आहे. अर्थात याचा आपल्याला भार थोडासा नक्कीच पडला, त्यामुळे सरकारवर भार पडला असेल, नक्की थोडासा त्यांना आर्थिक तोटाही सहन करायला लागला. परंतु ह्या सरकारच्या मोहिमेमुळे मला वाटतं 2 महत्वाच्या गोष्टी झाल्या. जर सरकारने हे सगळं पहिल्यापासूनच विकत घ्यायला लावलं असतं तर अनेक लोकांनी हे व्हॅक्सिन घेतलं नसतं. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये मारामाऱ्या झाल्या असत्या, चोऱ्या झाल्या असत्या, पण ते ब्लॅक मार्केटिंग झालं असतं. हे सगळं अवॉइड करण्यासाठी सरकारने स्वतः कंट्रोल करून जे सर्वांना मोफत दिलंय आणि कोविन ॲपच्या मार्फत मोफत दिलंय, त्याच्यामुळे सरकारवर जरी ताण पडला तरी हा सगळा जो आपला व्हॅक्सिनेशनचा अनुभव होता हा तसा आपण मागे वळून बघताना खूप चांगला झालाय. म्हणजे ज्या बाकीच्या देशांमध्ये तुम्ही बघताना जसं काही ठिकाणी पोचू शकलं नाही, मारामाऱ्या झाल्या, तिथे त्या अनुषंगाने आपण अत्यंत सूत्र पद्धतीने केलाय. त्याच्यामुळे हा जरी सरकारवर कर लागला असेल तरी सरकारने जी केली कामगिरी आहे त्याच्यामुळे लोकांचा नक्कीच फायदा झाला आहे. आणि पुन्हा सांगितल्याप्रमाणे गोरगरिबांना ज्यांना खरंच 1200 किंवा 1500 रुपयाचं व्हॅक्सिन घेता येत नाही त्यांना अत्यंत मोफत पद्धतीने दिल्यामुळे आपण जी सामाजिक बांधिलकी आहे सरकारची ती इथे पुन्हा दिसून येते. मला वाटतं सरकारचं यामध्ये खरंच कौतुक करायला पाहिजे आणि आपण हाच जो अजून व्हॅक्सिनेशनचा प्रोग्राम आहे हा पुढेही नेटाने नेला पाहिजे. आज आपण जवळजवळ 100 करोड जरी दिले तरी आपलं टार्गेट हे साधारण 160 ते 170 करोड आहे आणि लहान मुलांना इन्क्लूड केलं तर ते 200 करोड आहे. म्हणजे आपण निम्म्या टप्प्यावर आलो आहोत आणि अजूनही आपल्याला पुढचा पल्ला पाठायचा आहे. त्याच्यामुळे आपण ह्या सर्वांनी मिळून हा व्हॅक्सिनेशनचा जो प्रोग्राम आहे तो यशस्वी करणं अत्यंत आवश्यक आहे. सर, आपल्या भारतासारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या देशात लसीकरण मोहीम जर यशस्वी करायची असेल तर त्यात प्रत्येक गोष्टीचं व्यवस्थित नियोजन करणं हे तर गरजेचं होतंच, पण त्यासोबतच त्यासाठीचा आर्थिक भार सोसायची तयारीही त्या सरकारनं दाखवणं गरजेचं होतं आणि आपल्या केंद्र सरकारनं तेच केलं. सरकारच्या या संपूर्ण नियोजनाचं तुम्ही फार चांगल्या पद्धतीनं विश्लेषण केलं आणि आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलं. आपण दोघांनीही वेळात वेळ काढून ही मुलाखत दिलीत त्यासाठी आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं मी आपल्या दोघांचेही मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कोळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, समन्वय सागरिका कांबळे आणि अपूर्वा बेडेकर, सहभाग डॉक्टर अविनाश सुपे आणि डॉक्टर अमोल अन्नदाते आणि मुलाखत तुषार पवार.